आज आपला खूप दिवसांनी व्लॉग येतोय। आपले डेली व्लॉग का येत नाहीयेत आणि व्हिडिओ शूट करावेसे का वाटत नाहीये, मनात काय प्रश्न येत आहेत किंवा मनाची काय घालमेल चालू आहे, हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। आता तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे की डेली व्लॉग का येत नाहीये, तर त्या संदर्भात मी तुम्हाला आज मनातलं माझ्या काही गोष्टी आहे ते शेअर करणार आहे। माझ्या यूट्यूब फॅमिलीला मला एक सांगायचं आहे की जेवढा इंटरेस्ट, जेवढी धडपड माझी 4000 वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी होती, की जेव्हा मी व्हिडिओचा एक दिवसही गॅप न घेता कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड केले आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझं चॅनल फुल मॉनिटाईज पण झालं। पण आता ती धडपड का होत नाहीये, कारण मला खरंच काही कळतच नाहीये की मी व्हिडिओ बनवू की नको बनवू। कारण याला कारण पण हे यूट्यूबच आहे। कारण मला असं वाटतंय की 4000 वॉच टाइम कंप्लीट करणं हे माझ्यासाठी खूप इझी होतं आणि ते मी करू शकले। असं वाटतंय की वॉच टाइम तरी यूट्यूब जास्त देत होता, पण जो रेव्हेन्यू आहे आपल्या व्हिडिओजमधून मिळतो तो खूप म्हणजे खूप कमी भेटतो। म्हणजे कल्पना पण करू शकणार नाही तुम्ही, एवढा काही तो देतो। आणि जेव्हा ते असं काहीतरी फीडबॅक रिटर्न असं मिळतं ना, तर असं डिप्रेस झाल्यासारखं फील होतं आणि असं वाटतं की यार काय हे, आपण एवढी धडपड करतो, एवढं एडिटिंग करतो आणि यूट्यूबला आपल्या अशी कामाची कदरच नाहीये आणि यूट्यूब आपल्याला पाहिजे तसा रेव्हेन्यू पण देत नाहीये। आणि असे काही मनात विचार यायला लागले की आपल्या कामाबद्दल दुर्लक्ष व्हायला लागतं। तसंच माझं काही झालं, पण मी आता ठरवलंय की यूट्यूब आता रेव्हेन्यू किती देतो हे बघायचंच नाही। जसं मी 4000 वॉच टाइम कंप्लीट करण्यासाठी कंटिन्युअसली काम केलं आणि बघितलं नाही की वॉच टाइम किती भेटतोय किंवा व्ह्यूज किती येत आहे, ते न करता मी फक्त माझं काम केलं, तसंच मी आता करणार असं मी ठरवलेलं आहे। आणि शक्यतो दररोज डेली व्लॉग येईल याकडे मी लक्ष देणार आहे। कारण मला खूप मोठी फॅमिली यूट्यूबकडनं भेटलेली आहेत की ज्यांना असं वाटतं की हिचे व्लॉग यावेत, त्यांना मला बघायची सवय झालेली आहे आणि एवढे दिवस ब्लॉग नाही आला तर त्यांना माझ्याबद्दलचं प्रेम किंवा काळजी ही नक्की वाटणारच की काय प्रॉब्लेम असेल की ही व्लॉग नाही करत आहे। आणि झालं कसं आहे मैत्रिणींनो, आता हे जे दिवस आहे हे तुम्हा सर्वांना माहिती आहे की कसले दिवस चालू आहे सध्या सगळीकडे। त्याच कामामध्ये मी थोडीशी बिझी आहे आणि मला व्लॉग शूट करायला पण टाइम नाही मिळते आणि शिवायची पण एक्झाम चालू होती, त्यामुळे पण मी थोडंसं घराकडे आणि मुलांकडे लक्ष दिलं। कारण यूट्यूब कसं आहे आपलं चालूच राहणार आहे, पण मुलांची एक्झाम आहे की जी एक हप्ता चालते आणि तेव्हा त्यांना प्रायोरिटी देणं हे मेन होतं माझ्यासाठी। त्यामुळे माझी बाहेरची कामं, शिवायची एक्झाम, यामुळे माझे व्लॉग शूट झाले नाही। पण आजपासून मी कंटिन्यू व्लॉग टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि आता इथे चाललेली होती माझी सकाळची पूर्ण धावपळ आणि घराची साफसफाई, कारण आज आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी बाहेर की ते तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल। नावाप्रमाणेच आमचा गणपती बाप्पा आहे नाशिकचा, तिथे आम्हाला भेटही द्यायची होती। त्यासाठी मी घरी फटाफट कामही आवरून घेतली, स्वयंपाक वगैरे करून जेवण खावणं आवरून आम्ही निघणार होतो बाहेर। कारण कसं आहे, संडे असला की मुलांनाही वाटतं की आपल्याला बाहेर न्यावं आणि मम्मी पप्पांनी आपल्यासोबत टाइम स्पेंड करावा। तसं आहोंना पण सध्या टाइमच नाहीये, कारण कंटिन्युअसली ते रात्री 12-1 पर्यंत बाहेर आहेत। कारण तुम्हालाही माहिती की सध्या बाहेर काय वातावरण आहे आणि कसली चर्चेला उधाण आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघं खूप सारे बिझी होतो आणि व्हिडिओ आपले हे येत नव्हते। आणि एक मला सांगायचं आहे की व्हिडिओ जरी मी बनवत असली तरी यूट्यूब एवढा रेव्हेन्यू कमी देत असला तरी असं वाटतं कधी कधी की अरे मी काही पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ करत नाहीये किंवा मला यूट्यूब पैसे देईल तेव्हा माझं घर चालेल, असंही काही नाहीये। मी स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आणि आपल्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे व्हिडिओ शूट करण्याचं, एडिट करण्याचं, तर ते आपण योग्य मार्गी लावलं पाहिजे
असं मला वाटतं आणि म्हणून पण मी व्हिडिओज बनवत होती. पण कसं असतं ना की आपलं असं मानवी मन आहे की आपल्याला जर काही त्याच्यातून इन्कम भेटणार असेल आणि तो इन्कम जर कमी असेल तर आपलं मन नक्कीच खचून जातं. पण पुन्हा दुसरं मन पॉझिटिव्हली आपल्याला एनर्जी पण देतं की अरे तू काही पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ करत नाहीये, त्यामुळे रेव्हेन्यू किती आहे याच्याकडे लक्ष न देता तुझं काम कंटिन्यू ठेव. तर असं मी काही सगळं घराची क्लिनिंग केली आणि आम्ही आलो नवशा गणपतीला. आणि संडे होता, सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही सगळेच जण मस्त गणपतीला आलेलो. आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा अंधार दिसेल कारण आजूबाजूला झाडं, वरती शेड, त्याच्यामुळे गणपती मंदिरात थोडा अंधार होता. आणि हे मंदिर मी तुम्हाला आधी पण एका व्हिडिओत दाखवलं होतं चतुर्थीला, पण तेव्हा पण तुम्हाला मी एवढं छान दाखवू शकले नाही आणि आजही दाखवू शकत नाहीये. संडे होता तरी गणपतीला खूप सारी गर्दी होती, लाईन होती आणि मला माझा नवस आहे की जो पूर्ण झालेला होता तो मला पूर्ण करायचा होता. आणि नवशा गणपतीला नवस हा घंटी बांधून पूर्ण होत असतो. आणि माझ्या ज्या काही सर्व इच्छा आहेत किंवा जे काही मला आजपर्यंत भेटलं आहे ते फक्त माझ्या या गणपती बाप्पामुळेच, आणि तो पण नावाप्रमाणेच आहे, सगळ्यांचा नवस पूर्ण करणारा नवशा गणपती. आणि आमचा नाशिकचा हा म्हणजे खूप प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा असा हा आमचा नवशा गणपती आहे. आणि तुम्ही ते बघू शकता, घंटी एवढ्या बांधलेल्या आहेत, म्हणजे विचार करा की ह्या किती जणांची इच्छा पूर्ण करतो हा आमचा गणपती बाप्पा. मग माझी पण एक इच्छा त्याने पूर्ण केली आणि मी पण माझा नवस जो होता एक छानशी घंटी बांधून ती पूर्ण केली. आणि गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झालं, मग घरी आलो. घरी आल्यावर नेहमीप्रमाणे असतं मुलांचं पुन्हा शेड्यूल. मग मी ते स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर घेतलं परमला, कारण परमची स्कूलचा होमवर्क आहे की जो आलेला होता. आणि मला परमकडे आता थोडं जास्त लक्षही द्यावं लागणार आहे, कारण नर्सरीचं वर्ष आहे की जे आता निघून गेलं आणि तो ज्युनियर KGला जाणार, तेव्हा मला त्याचा बेसिक पूर्ण पक्का हा करावा लागणार आहे. त्यामुळे त्याला आलेला होमवर्क आहे की जो मी त्याला दिलेला होता. आणि मी खरं सांगते की मी परमला स्वतःला हात धरून काहीच शिकवलं नाही, कारण माझं हे वर्ष पूर्ण यूट्यूबच्या मागे गेलं आणि फक्त ब्लॉग, एडिटिंग, कंटेंट याच्याच विचारात माझं पूर्ण वर्ष गेलं. आणि परमकडे माझं खरंच खूप दुर्लक्ष झालं. पण एवढं असताना पण परम स्वतः क्रेयॉन धरून छानपणे असं ट्रेस करतो आणि जे टीचरने नंबर्स दिलेले असतात ते बरोबर काढतो. आणि त्याला पाहिजे तेवढे लेटर्स, नंबर्स सगळे काढता पण येतात, ओळखता पण येतात. या गोष्टीचा म्हणजे मला असा खूप प्राऊड फील झालं की अरे मी माझ्या मुलाला काहीच नाही शिकवलं, पण माझा परम आहे की जो स्वतः एवढं शिकला. आणि जो स्वतः एवढं शिकला ह्याच गोष्टीचं मला खूप असं समाधान आणि प्राऊड फील झालं. बघा, नंबर 2 त्याने इथं ट्रेस केलेला एकदम छान, म्हणजे इकडे तिकडे अजिबात न जाता बरोबर त्याने सगळं काही केलेलं. आणि आता परम ह्या मार्चमध्ये 4 वर्षाचा पूर्ण होईल, म्हणजे तो आता झालेला आहे 3.5 पावणे 4चा. आणि मग नंतर इथे परमचा अभ्यास वगैरे झाला, सगळं झालं. आणि त्यानंतर मी देणार होती मुलांना जेवायला, कारण सध्या आमचं असं चाललेलं आहे कोण कधी जेवतंय तर कोण कधी जेवते, कारण आहोंना रोज 12 आणि 1 वाजता आहे घरी यायला. आणि माझं जेवण होतं कमीत कमी 11, 11:15 आणि त्याच्या आधी होतंय मुलांचं, कारण खूप सारी धावपळ सध्या चालू आहे. आणि इथे मी दोघांसाठी बनवली होती मस्त वाटाणा बटाट्याची भाजी आणि पोळी. माझा परम आहे की जो स्वतः हाताने खात असतो पण कधी कधी खात नाही, आणि मग मला त्याला थोडंसं चटका म्हणा किंवा काही भीती असं दाखवून मला त्याला खाऊ घालावंच लागत असतं. पण इथे दोघं भाऊ आहे की जे मस्तपैकी बसलेले होते आणि जेवण हे करणार होते. आणि झालं काय माहिती का, इथं परम आहे की जो स्वतः एकटा जाऊन हेअर कट करून आलेला होता. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मस्त होती, म्हणजे असं की घाबरत नाही बा माझं परम आता की हेअर कट करायला पप्पा पाहिजे किंवा मम्मी पाहिजे असं त्याला अजिबात वाटत नाही. त्याला माहिती की स्कूलमध्ये टीचर रागवणार आहे, म्हणून तो स्वतः जाऊन हेअर कट करून आला आणि घातलेलं स्वेटर काढून टाकलं आणि स्कूल बॅग मधले कपडे त्याने स्वतःहून घालून घेतले. जेवण वगैरे झालं आणि नंतर त्याला पाहिजे होता मोबाईल. त्याचं चाललेलं की मम्मी मला मोबाईल दे. जास्त मोबाईल तो खेळत नाही, पण मग मी त्याला थोडा वेळ मोबाईल दिला आणि घर वगैरे आवरलं आणि मुलांना झोपण्यासाठी मी आता त्यांचं रेडी करत होते.
तर असंच काही आहे की माझे व्हिडिओ आले नाही, कारण माझी पण चुकी आहे की मी कामात जास्त व्यस्त राहिले आणि माझं जे काम आहे, माझं जे म्हणतात ना की आवड आहे, त्याच्याकडे माझं दुर्लक्ष झालं. ते मी आता कमीत कमी दुर्लक्ष करेन आणि डेली व्लॉग टाकायचा नक्की प्रयत्न करेल. आजपर्यंत तुम्ही मला जसा सपोर्ट प्रेम दिलेला आहे तसंच इथून पुढेही द्या. आणि राहिला आपला डॉलरचा प्रश्न, ठीक आहे, आपल्याला काही पैसाच कमवायचा आहे अशी काही गोष्ट नाहीये. ते डॉलर बनायला आपल्याला अजून 2 वर्ष जरी लागले तरी काही हरकत नाहीये. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक छानशी कमेंट टाका. आणि असेच रोज रोज छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय.